जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पहाता लोचनी रूप पहाता लोचनी सुख झाले वो साजणी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले हो साजणी तो माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा विठ्ठली आवडी तो माधव भरवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा माधव भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमध्ये विवर तुहा
तू हा विठ्ठल बरा वापर प्रभा देवी वरा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम नमाविते नित्य सद्गुरुचे पाय नमाविते नित्य सद्गुरुचे पाय नमामि ते नित्य सद्गुरुचे पाय नमामि ते नित्य सद्गुरुचे पाय नमाविते नित्य सद्गुरुचे पाय नमाविते नित्य सद्गुरुचे पाय नमामि ते नित्य सद्गुरुचे पाय नमामि ते नित्य सद्गुरुचे पाय आणतो उपाव करुणाय आणतो उपाव करुणाय गुरु चरणाविण मानू नाही काही गुरु चरणाविण मानू नाही काही आणतो उपाव उपाय करुणाय गुरु चरणाविन मानू नका काही गुरु चरणाविना मानू नका काही वेदशास्त्र पाहेची सांगे वेदशास्त्र पाहे हेची सांगे गुरु चरणाविण मानू नाही काही गुरु चरणाविण मानू नाही काही वेदशास्त्रोपाय एका जनार्दने गुरु चरण सेवा 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 एका जनार्दने गुरु चरण सेवा
एका जनार्दनी गुरुजन सेवा एका जनार्दनी गुरुचरण देवा एका जनार्दनी गुरुचरण देवा प्रिय होय देवा सर्व भावे प्रिय होय देवा सर्व भावे गुरु चरणाविण मानू नाही काही गुरु चरणाविण मानू नाही काही गुरु चरणाविना मानू नका काही वेदशास्त्र पायेची सांगे वेदशास्त्र पाये हेची सांगे गुरु चरणाविण मानून नाही काही गुरु चरणाविण मानू नाही काही हेची सागी वेदशास्त्र पाही हेची सागी गुरु चरणाविन मानू नका काही गुरु चरणाविन मानू नका काही ठोपार खुमाई गोपाल जय ठोपा जय गोपाल कुमार 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 नमावे ते पाये जगोरो जगरा नमावे ते पाये नित्य 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 सद्गुरु चे नमावे ते सद्गुरु चे अभंग पूर्ण सांगा नमावे ते नित्य सद्गुरूचे पाय
मानुनायकाय गुरु चरणाविना मानुनायकाय गुरु सद्गुरुचे पाय नमावे नित्य सद्गुरुचे पाय नमावे नित्य सद्गुरुचे पाय नमावे नित्य सद्गुरुचे पाय आणि गाव पाय आणि देऊ आणि गाव गुरु चरणाविना मानुनायकाय गुरु चरणावे मानुनायकाय गुरु चरणावे मानुनायकाय गुरु चरणावे मानुनायकाय वेद शास्त्र पायी याची सांगे
बोला पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नमावे ते नित्य सद्गुरुचे पाय आन तो उपाव करू नये गुरु चरणा वीण मानू नये काही वेद शास्त्र पाही हिची सांगे एका जनार्दनी गुरु चरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावे गुरु चरणा वीण मानू नये काही वेद शास्त्र पाही हिची सांगे विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग महान गुरुभक्त संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्येच नाही तर जगात जेवढे अध्यात्माचे केंद्र आहेत
अध्यात्माची केंद्र. तिथं गुरु नाही असा पंथ नाही, गुरु नाही असा संप्रदाय नाही, गुरु नाही असा धर्म नाही. जसा मी जन्माला आलो तर आईच्या उदरातून जन्माला आलो, तसा मोक्ष मिळाला तर गुरुच्या कृपेनच. गुरु मोक्ष देणारा आहे आणि आई जन्म देणारी आहे. फक्त फरक एवढाच आहे, गुरु दिसायला व्यक्ती असतो, तो व्यक्ती नसून त्याच्या मागे गुरुतत्व असतं. वारकरी संप्रदायाचा बाकीचा विचार तर आपण जगाचा नंतर करू. वारकरी संप्रदायाचा जर विचार करायचा जर झाला, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, ज्या ज्ञानेश्वर महाराजाला या समाजाने एवढं छळलं की ज्यांच्या आई आणि वडिलांना देहदंडाचं प्रायश्चित्त एका अवतारिक सत्पुरुषाच्या वडिलांना द्यावं लागलं, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय आहे सांगा तुम्ही. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. अरे माझं दिवाळं निघालं, खूप चांगलं झालं. हो, दुष्काळे आटला द्रव्य नेला मान, स्त्री की अन्न अन्न करिता मेली. थोडस चिंतन असं करायचंय, वारी संसाराच्या सुखासाठी करायची का वारी देवाच्या प्राप्तीसाठी. जर संसाराच्या सुखासाठी जर वारी करायची जर असली तर होईन भिकारी पंढरीचा वारकरी, महाराज म्हणले नसते. लक्षात घ्या, मी भिकारी झालो तरी चालेल, पण हाच माझा नेम धर्म. काय महाराज, वारी करू लागल्यापासून खूप आनंद झाला. काय आनंद झाला? मुलगा नोकरीला लागला, सुनबाई नोकरीला लागली आणि दोघांनी मिळून मला घरातून हाकलून अतिशय आम्हाला सुखात ठेवलं. ऐका, पहिला सुरू सुख आणि गरज याच्यातला भेद जाणला पाहिजे. माझ्या अंगावर आता शर्ट आहे, हे सुखाचं कारण आहे का गरजेचं कारण आहे? गरजेचं कारण आहे. मग गरजेचं कारण असला, मग दुकानदारांना जे कापड देईल ते आपण घेऊन येतो का 10 दुकानं हिंडत बसतो? म्हणजे गरज भागवताना सुद्धा तुम्ही आम्ही सुखाचा विचार करतो. परत त्या सुखामध्ये दोन, एक लौकिक सुख येतं, एक अलौकिक सुख येतं. ऐका, जगामध्ये माणूस का नापास होतो त्याचं पहिलं महत्वाचं कारण आहे, तो स्वतःला शाणा समजतो आणि जगाला मूर्ख समजतो. संत स्वतःला मूर्ख समजतात आणि जगाला. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला, म्हणजे मी खूप शहाणा आहे. आता आम्ही जर बसलो कधी मंदिर समिती काही काम करत बसलो तर 10 राय देणारे असतात आम्हाला. त्याला माहित नसतं आपण कुठं चुकत असतो. सांगणाऱ्या माणसाला असं वाटत असतं की माझ्यासारखा शहाणा कोणी नाही. पण आम्ही कशाला म्हणू तू शहाणा आहेस का मूर्ख आहेस? तुझी परीक्षा आल्यावर तुला कळलं. म्हणजे आमचे वडील सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज नेहमी म्हणायचे, गावानं पतिव्रता म्हणून चालणार नाही. गावानं पतिव्रता म्हणून चालणार नाही. नवऱ्यानं म्हणलं पाहिजे माझी बायको पतिव्रता.
मी भक्त आहे हे मी बोलून चालणार नाही, देवानं सांगितलं पाहिजे हा माझा भक्त आहे. कोण सांगितलं पाहिजे? आता आम्ही ते काही बोलायची काही गरज नाही. हल्ली जर काही बोललं तर अजून अवघड आहे. म्हणून तुका म्हणे उगी राहावे. मग मी तर नेहमी म्हणत असतो, जैसी करणी वैसी, जो करेल तो भरेल, आम्हाला काय करायचं. बघा, तुम्हाला जर मी नाव ठेवायला गेलो तर 4 बोट माझ्याकडे येणार. तुम्हाला नाव ठेवायचं नाही, हा एक करायचं. तुम्हाला सांगताना मात्र सत्य सांग, सांगताना मात्र चुकीचं. तसं ज्ञानेश्वर महाराज असतील, श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय असतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणो साधनास आन काही. अरे मी गुरुचा दास आहे. हे कोण बोलतंय? ज्ञानेश्वर महाराजांसारखे महात्मे बोलतात. मग आता विषय असा आहे, एक थोडस चिंतन करू आणि पुढे जाऊ. देवाची भेट होण्यासाठी गुरु. अजून एकदा सांग, देवाची भेट व्हायसाठी गुरुकडे जायचं का स्वतःची ओळख होण्यासाठी गुरुकडे जायचं? देवाची भेट होण्यासाठी गुरुकडे जायचं. मग देवाची भेट होण्यासाठी गुरुकडे जायचं असलं, नामदेव रायांनी देवाला नैवेद्य जीव घातला, तो गुरु करायच्या आधी जीव घातला. कधी झाला? अगोदर जीव घातला. मग त्यांना कसं काय भेटले? भेटले ना त्यांना. एक नामदेवरायाचंच प्रमाण आहे. माझे सुख मज दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. माझ सुख मज दाखविले डोळा. माझे सुख मज दाखविले डोळा. माझे सुख मज दाखविले डोळा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिधले प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिधले प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा. दिधले प्रेम कळा ज्ञान महाराज असं म्हणतात, माझे सुख मज दाखविले डोळा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. ऐका, नामदेवराय देवाच्या जवळ बसत होते. नामदेवराय देवाशी बोलत होते. नामदेवराय देवाबरोबर खेळत होते. नामदेवराय देवाला हे सगळं गुरु व्हायच्या आधी करत होते. बघा, ग्रंथ काढून वाचा.
आता नामदेव गाथ्याचं पारायण आहे 17-18 तारखेपासून पंढरपूरला. जीव घालत होते, जीव घालत होते. असा एकच जगात महात्मा आहे. मी तर पुढे जाऊन बोलतो. सूर्यवंशी साहेब, जगात एकच देवाची पायरी अशी आहे की ज्या पायरीला 14 लोकांची जिवंत समाधी आहे, ती म्हणजे नामदेवराय. का रुक्माजी आहे का नाही? अहो तुम्ही आम्ही नुसतं पाय पडून येतो, पुढे काय करतो सांगा. शास्त्र असं सांगतं, परमार्थ जेवल्यावर पोट भरतं की नाही, झोपल्यावर आळस जातो की नाही, का नाही? देवाला गेल्यावर देव भेटला पाहिजे की नाही? आज फक्त काढायचं का ते उगाच चालत. हम कुछ है, तू दरिया में खसखस है. अरे आपण देवाच्या जवळ गेल्यावर देव आपल्याला भेटला पाहिजे का नाही? काय झालं महाराज, एक जण असंच कीर्तन करत थांबला होता, ध्यान धारणाला बसला होता. जसं आता माझा चोपदार असतात, आपल्याला काय वाटतं, चोपदार उभा आमच्या मागे जर राहिला, आम्हाला वाटतं आम्ही कोणतर खूप मोठे आहोत काय की म्हणून चोपदार. ऐका, हा दत्त स्वरूप असतो, हा दत्त स्वरूप असतो. हा थांबणारा उगी एक काठी घेऊन महाराजाच्या शोभेसाठी थांबलेला नसतो. आज जरी तुम्ही पैठणला गेलात तर दरवाजाच्या डाव्या हाताला दत्त महाराज तिथं काठी घेऊन उभे आहेत. मग तुम्हाला विजय पांडुरंगाचं दर्शन होतं. पहिले दत्ताचं दर्शन घ्यावं लागतं. फार मोठा अधिकार आहे. पण आजकालच्या आम्हाला काय वाटतं कीर्तनकाराला, इतरांचं जाऊ द्या, मी कोणाविषयी निंदा करत नाही, मला असं वाटतं की काय माझ्या मागे हम भी कुछ है. हा चोपदार मला सातत्यानं सांगत असतो, धर्माचं काम करत असताना जर चुकीनं वागलास तर माझी काठी तुझ्या डोक्यावर आहे म्हणून सांगत असतो. पण ह्याची जाण माणसाला राहिली नाही. आता ते काय आमच्यासारख्या महाराजांना बोलू नये. आम्ही बोललो तर वाईट होतो खूप. महाराज, परमार्थ करत असताना विनम्रता अंगात पाहिजे. आपण तपासून पाहिलं पाहिजे, नम्रता आहे का आपल्या अंगात. तसं ते एक जण असं प्रार्थना करत बसला होता. प्रार्थना करत बसल्या असताना एक बाई जोराचं पळत गेली. बाई जोराचं पळत गेली असताना 1 तासानं ती बाई परत आली. पण येताना तिचा नवरा सोबत. आपल्याला तर काय माहित नवरा होता का कोण होता. सोबत होता. सोबत असताना त्या माणसानं, त्या चोपदारानं त्या बाईला सांगितलं, ए बाई थांब. ती बाई थांबली. काय बाबा म्हणले, 1 तासापूर्वी तू इथून पळत गेलीस, त्यावेळेस आमचे महाराज काय करत बसले. ती बाई म्हणली, मला माहिती नाही. असं माहित नाही म्हणले. ती म्हणली, नाही मी जोर जोरात पळत गेली, मला काहीच माहिती नाही. तो बाबा म्हणला, हे महाराज ध्यान करत बसले, इतके मोठे महाराज आहेत, ध्यान करत बसले आणि तू त्या महाराजाला तुडवत गेलीस. मग तो महाराज उठला. तो म्हणला, बाई तुला काही वाटतंय का नाही, तुडवत जावं का. बाई म्हणली, मला क्षमा करा महाराज, माझा नवरा 5 वर्ष झालं जेलमध्ये, आज बाहेर आला आणि मला कळालं आज माझा नवरा आला. मी माझ्या नवऱ्याला भेटायला चालले होते. माझ्या नवऱ्याला भेटायला जात असताना एक भागवतात एक प्रमाण आहे, वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तम रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचिच्च विलज्य उद्गायति नृत्यते च मदभक्तियुक्तो भुवनं पुनाति. ते म्हणले, माझा नवरा ज्यावेळेस येत होता मी आनंदी झाले होते, मी वेडी झाले, मला काही कळायला मार्ग राहिला नाही म्हणून मी जोराचं पळत गेलो. पण बाबा, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ज्याने हे जग निर्माण केलं तुम्ही त्याला आठवत होतात, तुम्हाला कसं कळलं मी इथून गेलो.
तुम्हाला कसं कळालं मी इथून गेले म्हणून? ऐका, म्हणजे ह्याचा अर्थ काय, परमार्थ करत असताना एक शंकराचार्यांनी विवेक चुडामणीमध्ये एक प्रमाण दिलंय. आवाज पूर्ण बसलाय बरं, थंड पाणी पिऊन पिऊन पिऊन. शंकराचार्यांनी एक प्रमाण लिहिलंय, वदंतु शास्त्राणि यजंतु देवान कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवता. अरे वेद म्हणतोय गायन करसी गुणीजन होसी, वैष्णवन होसी अरे जना, पुराण सांगसी पुराणिकची होसी, परी वैष्णवन होसी अरे जना. आता उद्या एक चंद्रशेखर महाराज देगलूरकर मला एक नांदेडमध्ये एक शास्त्री पुरस्कार देऊ लागले. म्हटलं मला देऊ नका शास्त्री, हे पुरस्कार घेतले की माणसाला मस्ती अहंकार येतो. काय करायचं असले पुरस्कार बिरस्कार नाही. नाही म्हणलं, तुमचं मंदिर समितीच काम आहे, मला तुम्हाला द्यायचं. आता नुसते पुरस्कार घेतले तर मी शास्त्री. आता मला महाराष्ट्र भूषण मिळालं, मराठवाडा भूषण मिळालं, ठीक आहे, कागदावर ठीक आहे. तसं आपण एक अभंग पाठ केलो, ठीक आहे, आपण परमार्थाच्या वाटचाला लागलो. पुढं काय, काही आत्मप्राप्ती पाहिजे की नाही? शंकराचार्यांनी असं म्हणलंय, आत्मैक्य बोधे न विना विमुक्ती. तुकोबारायचं एक प्रमाण आहे बघा, म्हणा, असो ऐसा कोठे आठवची नाही, आठवची नाही, देई चवी देई भोगोदशा, देई चवी देई भोगोदशा, देई चवी देई भोगोदशा. सर्व अलंकार सुखल्यालो, सर्व व्यवस्था असलेल्या माणसाला अवस्था प्राप्त होती का नाही सांगता येत नाही. अजून एकदा सांगतो, व्यवस्था असणाऱ्या माणसाला अवस्था प्राप्त होती का नाही सांगता येत नाही, पण अवस्था असणाऱ्या माणसाला व्यवस्था प्राप्त होती. विठ्ठल विठ्ठल. वाळवंटात काही व्यवस्था असते का? पण नामदेवराय कुठं कीर्तन करत होते? नामदेवरायांचं सवळं कुठं सुटलं? सावध होई देवा ऐसे बोले कबीर. हे कुठं झालं? वाळवंटात झालं की नाही? महाराज आमच्याकडे माघवारीमध्ये दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी आम्ही 4 दिवस वाळवंटात राहतो. खाली फडावरच राहतो. मग यावेळेस काय झाली, माझी जरा द्वादशीला थोडीशी तब्येत बिघडली. मग आमचे सगळेजण काय म्हणू लागले, महाराज तुम्ही वर झोपा.
मी म्हणलो वर झोपायला काही हरकत नाही, वर वाळवंटात जाऊन झोपेल, पण पुढचं वर्षभर वाळवंटात झोपायला, कारण मी वाळवंटातून नुसतं चाललो तर माझ्या मागे वाळवंटात झोपू कधी, म्हणून मी म्हणलो नाही वाळवंटातच झोप. व्यवस्था आहे का? पण माणूस झोपतो की नाही? घरी जेवढी छान झोप येत नाही तेवढी वाळवंटात येते की नाही? आता दशमीला वाळवंटात चंद्रभागेची आंघोळ करावीच लागते. बघ आम्हाला काही जण म्हणतात महाराज वाळवंटात आंघोळ करू नका, पाणी अंगाला लागले की काहीतरी होतं, थोडं तरी येतं, पाणी घाण तरी असतं, हे तरी असतं. म्हणजे त्या वेड्याला हे माहिती नाही की हे पाणी जर अंगाला लागलं तर फोडं नाही, पण जो व्यवस्था बघून आंघोळ करतो त्याला फोडं आल्याशिवाय राहत. आमच्यासारखे आंघोळ केले. अहो माझे मूळ पुरुष सद्गुरू वीरनाथ महाराज चंद्रभागेत गेल्यानंतर कधीच साबण लावून आंघोळ करत नव्हते. वाळू अंगाला लावायचे आणि आंघोळ करायचे. का वाळू लावायचे? तुमच्यासारख्या लाखो वारकऱ्यांचे पाय त्या चंद्रभागेला लागलेले आहेत. नदी पवित्र आणि त्यात वारकऱ्यांचे पाय लागल्यामुळं अधिक, म्हणून व्यवस्था आणि अवस्था हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्यवस्था असल्यावर सगळेच कीर्तन करतात. आता मी हासाळ्याला आलो, सूर्यवंशी साहेब आल्याला घरी घेऊन गेले. आता आमच्या मंदिर समितीचं काम बघतात. मला खरं तर तारीख नव्हती, त्यांच्यामुळे मी तारीख दिली. व्यवस्था फक्त आल्याला घरी घेऊन गेले, पादपूजा केले, खायला दिले, परत चहा दिला, परत कीर्तनाला आणले, हार घातले. व्यवस्था आहे. पुढच्या वर्षी काहीच नाही केलं तर येईल का महाराज? त्या गावाला गेल्यावर कोण बघत बी नाहीत. कसलं गाव, उदास गाव. ऐका, जो खरा धर्माचा प्रचार करतो, खरा धर्माचा. आता काय आहे, म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतो, आमच्या वडिलांच्या सोबत होतो, त्यावेळेस दौरा म्हणायचे. दौरा महाराज होते ना दादा, हे दौरा करायचे. काय करायचे? बोलवल्यावर गावाला कुणी येते, न बोलवता तुमच्या गावात धर्माचा प्रचार करायचे आणि गाव सोडून. ही खरी साधूची लक्षण आहेत. आता काय, आता ते काही बोलायचं नाही. किती व्यवस्था असते, या सगळ्या व्यवस्था असतात. त्या व्यवस्थेमुळे किती चांगलं झालं आणि किती बिघडलंय ते काही मला माहिती. पण जुना काळ, मी वडिलांबरोबर दौरा करत होतो. एक सुरणसाहेब, आम्ही दौऱ्याला गेलो एकदा. आम्ही दौऱ्याला गेलो. दौऱ्याला गेल्यानंतर कर्नाटकातलं बसवकल्याण तालुक्यातलं गाव होतं. मग आम्ही ज्या गावात गेलो तर सगळे म्हणले महाराज तुम्ही आलात, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि आनंद झाला म्हणल्यानंतर एक वेळा तासात एक माणूस आला, महाराज ती म्हातारी मरणार आहे, आता तुम्ही काहीतरी खोल. मग आमचे वडील म्हणले ठीक आहे. मग भजन वगैरे केले, रात्री बघितले, विचारले रात्री आता काय म्हातारी आहे का मेली? नाही आहे म्हणले म्हातारी. ठीक आहे, झोपले. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लोक गडबड करू लागले, म्हातारी आली, म्हातारी मरणार मरणार. पुन्हा जेवण लवकर झालं, पण पुन्हाही म्हातारी मेली. मग रात्री जावं, आमचे वडील म्हणजे पुढच्या गावाला जातो. पहिले मुक्काम असा होता, एक दिवस किंवा 2 दिवस झाले की पुढचा मुक्काम जायचा. इथून निघाले की जमालपूरला गेले, जमालपूरला गेले की कव्याला गेले, परमार्थ राहायचा महाराज, आनंदात परमार्थ राहायचा. काही व्यवस्थेची आणि कशाची अपेक्षा नव्हती. काय मिळेल त्याची अपेक्षा. काय द्यायचे? मिळालेली ज्वारी पोत्यात घालायची, ह्याच्या. मग दुसरा दिवसही गेला. मग आमचे वडील म्हणजे चला जाऊ. आम्ही निघालो. निघाल्यानंतर त्याचं पोरगं आलं, महाराज तुम्ही आमच्या आईचे गुरु आहात,
आणि गुरु गावात राहिल्यानंतर आता तुम्ही थांबा. म्हणलं ठीक आहे थांबा. त्याही दिवशी थांबा. रात्री बघितले तर रात्री सुद्धा ती बाई गेली नाही. दुसऱ्या दिवशी आमचे वडील म्हणले चला जाऊन त्या म्हातारीला. त्या म्हातारीला गेल्यावर म्हणले बाई मी आलोय. आलोय म्हणल्यावर महाराज आले ते म्हणले येताना तुझं सगळं घेऊन आलोय म्हणले. घेऊन आलोय का म्हणले कुठे आहे म्हणले. महाराज म्हणले 2 पराती चिल्लर द्या म्हणले. चिल्लर घेतले. बाई चिल्लरला हातात घेतली, छातीवर ठेवली आणि 1 मिनिटात महाराजाच्या समोर दिली. त्यालाच सांगतो मला म्हणजे वासना अडकली होती. वासना. पण ती वासना कधी निमते. वासना निमाली साधू संगी. साधूच्या संगतीमध्ये वासना निमत असते इतक्या लक्षात. म्हणून मला आपल्याला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. वर लिहिलेलं आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे. अतिशय आपण महत्वाचं वाक्य लिहिलं आहे. कलौ तद्धरी कीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने उद्धार आहे. मुखी नाम अतिमोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकियला. म्हणून त्या भगवंताचं जे नामस्मरण आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपण नुसतं घ्यायचं नाही आहे. ते सद्गुरूच्या मुखातून आल्यानंतरच आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यात वाह बहुत अच्छे वाह. ते घालायचं मध्ये ते नमावेत नित्य सद्गुरूचे पाय. बहुत अच्छे. नमावे नित्य सद्गुरूचे पाय. नमावे नित्य सद्गुरूचे पाय. नमावे गुरु चरणाविना मानून एक आहे. गुरु चरणाविना मानून एक मानून एक आहे. गुरु चरणाविना मानून एका. गुरुचे पाय आनंद उपाय करुणय. आनंद उपाय करुणय. विठोबा रखुमाई.
ज्ञानदेव म्हणून आपण थोडा इतिहास पाहिला. नामदेवराय अत्यंत देवभक्त, अत्यंत प्रिय देवभक्त. पण जेव्हा सगळे तीर्थयात्रेला निघाले तर नामदेवरायाला कच्चं मडकं म्हणून ठरवलं. इतकं लक्षात घ्या, हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. म्हणून थोडंसं जर तुम्ही चिंतन केलं, या भूतलावरचे जेवढेही पंथ आहेत, जेवढेही संप्रदाय आहेत, जेवढेही धर्म आहेत, त्या प्रत्येक धर्मामध्ये नावं वेगळे वेगळे असतील, पण गुरु मात्र करावा लागतो, करावाच लागतो. अरे आपल्या संप्रदायात माऊलीला करावा लागला, आपल्या संप्रदायात जगद्गुरूंना करावा लागला, मग तुमची आणि आमची काय गत आहे? करावा लागतो का करावा लागत नाही? तर 100% गुरु करावा लागतो. थोडस जर मागे जाऊन जर तुम्ही बघता, प्रभू रामचंद्र भूतलावर अवतीर्ण झाले. गुरु केला का केला नाही? वशिष्ठ मुनी तारक असं म्हटलेलं. भगवान श्रीकृष्ण, आपली वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे रामकृष्ण नावाने. ते भगवान श्रीकृष्ण, आज व्हॉट्सअप बघत होतो, व्हॉट्सअप मध्ये भगवान श्रीकृष्ण संदीपान आश्रमात किती दिवस, किती महिने, किती वर्ष, किती दिवस होते, म्हणजे आज एवढे गणित आहेत. भगवान सुद्धा आज आपल्याला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, म्हणून त्यांनी सुद्धा गुरु करून घेतला. ठीक आहे, अवतीर्ण होऊन संत या भूतलावर जन्माला आले. माऊली विष्णूचा अवतार घेऊन आले, महाविष्णूचा अवतार घेऊन या भूतलावर माऊली आले. गुरु केले की नाही? माऊलीने सुद्धा गुरु केले. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करे. तुकोबाराय आज आपण त्यांना जगद्गुरु म्हणतो. जगद्गुरूंनी गुरु केला का केला नाही? जगद्गुरूंनी सुद्धा गुरु केला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला त्याने, बरोबर. कुणी दिला? बाबाजी. आता थोडस चिंतन करायचं. मग गुरु कोणी आपल्या येऊन कान फुगून जातो, क्या कुणाकडूनही आपण माळ घालून घेऊन कुणाकडूनही गुरु करावा? शास्त्र सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य वापरलंय, परी गुरु संप्रदाय उपासले. तुला जर उपासना करायची असेल तर गुरुच्या संप्रदायाला धरूनच तुला उपासना करावी लागते, नाहीतर तुला उपासना करता येणार नाही. मग आपण अभंग म्हणतो बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार चोजविला. आमच्या औसेकर फड परंपरेच्या मध्ये एक आरती म्हणली जाते. आरती जगद्गुरुला, शंकर आदिनाथाला, मच्छेंद्र विष्णू वळला, गोरक्ष निज तेजरमला. गहिनी चिन्मय जीवनी, निवृत्ती रमे निरंजनी. ज्ञानदेव कैवल्य खाणी, देववर्ष आनंदगनी. ऐका, चुडामणी स्वयंप्रकाशी,
गुंडा ब्रह्मी प्रवेशे वीरनाथ आनंद वरुषे मल्ला पाहोनी हरुषे. अरे ही एक परंपरा आहे. मग गुरु करून घेताना गुरु कसा करावा? वयाला बघून गुरु करावा का जातीला बघून गुरु करावा का पैशाला बघून गुरु करावा का परंपरेला बघून गुरु करावा का सगळेच गुरु करतात म्हणून आपण गुरु करावा कसा? ऐका, गुरुची लक्षणं सांगताना सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. अरे गुरु कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे, सिद्धत्व नको. वारकरी संप्रदायाने सिद्धत्वाचा निषेध केलाय. रिद्धी सिद्धी तुम्हा म्हणता का? रिद्धी सिद्धी निधी आवागित उपाधी रिद्धी सिद्धी निधी आवागित उपाधी तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल आम्हासी ते फोल भक्ती पुढे. तुकोबारायांचं प्रमाण आहे, भक्तीच्या पुढे आम्हाला ते फोल आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाने शुद्धत्वाला महत्व दिले, सिद्धत्वाला दिलं नाही. म्हणून ज्ञानेश्वरीची ओवी म्हणताना काय म्हटलंय? जय जय ओ शुद्धे. आमच्या गुरुपरंपरेमध्ये आरती म्हणतात, सिद्धाच्या सिंहासनावर शुद्धत्वाचं लेणं लिहून निर्गुण असलेला परमात्मा सगुण होऊन आसनावर बसलेला आहे.
त्याला मी आरती करतो. खूप सुंदर महाराज असं. म्हणून गुरु कसा असला पाहिजे? जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. मग गुरु का करायचा? एकच प्रमाणात सांगतो. विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी दाठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय. मग आता काही काही जण आम्हाला म्हणतात महाराज गुरुची कृपा आम्हाला होतच नाही हो, काय करायचं म्हणणं असतं. मी परवा सूर्यवंशी साहेबाच्या घराजवळ पुण्याला शंकर महाराजांचा मठ, खूप मोठा मठ आहे, तिथे कीर्तनाला गेलो होतो. मग यांच्या घरी त्या दिवशी जाण्याचा योग आला. महाराज लाखो हजारो लोक तिथे बसले होते, प्रचंड गर्दी. 10-12 टीव्ही लावलेले, 10-12 कॅमेरे लावलेले, इतकी मोठी सगळी तिथे यात्रा, सगळी तिथं सगळी जमली, सगळी एकत्र, सगळी गर्दीत कोण काय करू लागलं कोणाला काय पत्ता नाही. सगळं वाटत होतं आपण गुरु बघतो, आपण गुरु बघतो, आपण गुरु बघतो. पण नाही. एक जर शंकर महाराजाचं जर दर्शन घेतलं किंवा आपल्या गुरुचं जर एक दर्शन घेतलं, असं शास्त्रात सांगितलंय बघा. दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुषा. महाराजाचं दर्शन का घ्यायचं? साधूचं दर्शन का घ्यायचं? वारकऱ्यांचं दर्शन का घ्यायचं? आपल्या अंगातले अवगुण सगळे निघून जावे म्हणून घ्यायचं. आणि जर आपण अवगुणच करत बसलो तर शास्त्र सांगतं दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुषा. पुण्यपुरुषाचं दर्शन घेतलं तर आपल्याला पुण्य मिळतं म्हणे. काटा कशाने काढतात? काटा काट्यानेच काढतात. पुण्य कोण देतं? जो पुण्यवान आहे तोच आपल्याला पुण्य. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुषा. पुण्यपुरुषाचं दर्शन घ्यायला खूप पुण्य लागतं. त्याच्या पुढे आता आपण जे दर्शन घेणार आहोत ते आपल्या सद्गुरूचं दर्शन घेणार आहोत. ऐका, शास्त्रात असं सांगितलं, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रिलोकी. अरे महाराजांनी इथं गुरु शब्द सांगितलं. मग आपल्याला आज गुरुचं दर्शन घ्यायचंय. ते कशाचं दर्शन घ्यायचंय? त्याच्या पायाचं दर्शन घ्यायचंय. ऐका, मुखाचं दर्शन घेतल्यावर वेगळं पुण्य आहे, आणि त्यांच्या चरणाचं दर्शन घेतले तर वेगळे पुण्य. देखिले चरणांबुज संताशे, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. हो, हे मस्तक आहे. कुठं कुठं नेमलं पाहिजे?
संतांच्या चरणावर, आपल्या गुरुच्या चरणावर. पण महाराज असं सांगतात, एक गुरुचं दर्शन काय घेतलं तर काय होतं. आमचे मूळ पुरुष, आमचे द्वितीय सत्पुरुष सद्गुरू मल्लनाथ महाराज खूप छान सांगतात. महाराज एक गुरुचं जर दर्शन घेतलं तर काय होतं. घेता गुरुचे दर्शन मन विसरे विषयी ध्यान. एक गुरुचं जर दर्शन घेतलं तर माणूस जो आयुष्यभर विषयातून बाहेर निघायसाठी जे खटपट करतो, ते एक दर्शन घेतल्यावर आपण दर्शन सोडतो आणि बाकीचाच करतो. महाराज सांगतात, घेता गुरुचे दर्शन. महाराजांनी पुढचं शब्द वापरला, मन. मन किती अस्थिर असतं सांगा. चंचलम ही मन कृष्ण, हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी राटावया थोडे, त्रैलोक्य दया. असं मन जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर काय करायला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितले. मनाचे मनपण गेले, जेत बोलांचे बोलके पण ठेले, तया माझी सापडले देय दिसे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. मनावर काय पाहिजे. अंकुश पाहिजे. आपण एखादा जनावर, ज्यावेळेस आपण बैल आपल्या पिकातून फिरवत असताना त्याच्या तोंडाला काय लावतो आपण. लावतो ना. का लावतो. पीक खाऊ नये म्हणून लावतो. आज आपल्याला एकादशी सारखा पवित्र व्रत दिलाय की नाही. करतो का. काय साबुदाणा खा, बटाटा खा. परवा येताना पंढरपूरहून त्या आमच्या महात्म्याकडे गेलो होतो. सोमानी म्हणून सोलापूरला खूप मोठा मारवाडी, वर्षातून एकदा जात असतो त्याच्याकडे. पण चैत्रवारी करून येता येता त्याच्याकडे जात असतो, कारण बाकीच्या वारीतून वेळ मिळत नाही. चैत्रातून थोडा वेळ असतो. त्याच्या घरी गेलो. महाराज फराळीला किती आला. सोलापूरचा आहे, 35-36 आयटम. एक एक घास सुद्धा माणूस पूर्ण खाऊ शकतो असे आयटम जर केले. मी त्या देवाला पाणी फिरवलं. रोज आमची रोजचीच पद्धत असते. वैश्वदेव करत केल्यानंतर मग त्या ताटलीचे पाया पडताना मनात म्हणलो, अशी जर एखाद्याशी रोज घडली तर पांडुरंगा काय. साबुदाणा आहे, वडे आहेत, साबुदाण्याची खीर आहे, साबुदाण्याचं थालीपीठ आहे, काय ती भाकरी. तुझे असे गोड मध्ये तर विचार नका. 10-12 आयटम. उपवास असा नसतो. ह्याला लंघन करावं लागतं, ह्याला त्रास द्यावा लागतो पोटाला. न खाता आता थांबलं तर चक्कर बिक्कर येऊन पडायचं म्हणून ते एवढा खातो. हो, मी पंढरपूरमध्ये आता ते काही दुकानवाले वगैरे येतात मंदिरात. मी विचारत असतो, काय रे किती रुपयाची विक्री झाली. काही नाही महाराज, 10-12 हजाराची झाली. हे खाते कोण. का दुसरं कोण खाणार. म्हणून उपासावर लंघन करावं लागतं, त्याला हे करावं लागतं. म्हणून महाराज असं सांगतात की आपला जो गुरु आहे, आपला गुरु, त्याचं चरण दर्शन घ्यावं लागतं. चरण दर्शन. आपल्याकडे पायाचं इतकं मोठं महात्म्य आहे. महाराज म्हणतात बघा, वासनेचे बीज गळून जाय, संत चरणी उधळे धूळ, तेथे करावी अंघोळ, पाप पळाले बापुडे, काळ झाला देशोधडे, तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी मिळाले. एक जर संताचे चरण जर लागले तर वासना सगळी निघून जाते. तसं आमचे मल्लप्पा महाराज म्हणतात, हे जे मन आहे, मन अस्थिर मन, याला जर स्थिर करायचं असलं, बैलाला
जसं कासरा ओढला की बैलाची गाडी थांबते, गाडीला ब्रेक मारला की गाडी थांबते. त्या बसवर लिहिलेलं असतं बघा, उत्तम ब्रेक, उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक हे पाहिजे. हो, नाहीतर असं नाही. मी परवा अक्कलकोटला गेलो, माझ्या बरोबर 2 चोपदार होते. ते गेलो महाराज, माझ्या एकीकडे मुलीचे वडील एकीकडे बसले, म्हणजे मी बसलो. लग्न होतं, शाही लग्न, मोठं लग्न खूप. म्हणजे माझ्या जवळचे दोन्ही माणसं काय नाही, माणसं काही दिसेना झाली. म्हणलं बघा रे माणसं, बघतो तर काय, इथून तसं उभा टाकल्यावर तिथलं दिसू लागलं. उत्तम जेवण चालू होतं. मग मी आमच्या चोपदाराला पाठवलं, परत जा त्यांना सांग आज एकादशी आहे म्हणून. मग आमचं चोपदार गेलं, हे महाराज बोलू लागले, चल एकादशी आहे म्हणले. अरे आम्हाला माहिती आहे, सकाळी फराळ करून आलो, आता काय लावलाच म्हणले, आज एकादशी. 2 जण खाऊन आले. अरे म्हणलं आज एकादशी आहे, आता म्हणले काही नाही मालक, आमचं चुकलं म्हणले, पण मला एक सांगा म्हणले, पुढच्या 15 वाड्यात एकादशी आहे का? पुढच्या 15 वाड्यात एकादशी. मग म्हणले पण पुढच्या 15 वाड्यात ह्याचं लगीन आहे का? आता मी जर म्हणलो ह्याचं लगीन आहे म्हणलो तर मला मांडवाच्या बाहेर जाऊ देतो. अरे मला बोलवलं, कशाला बोलवलं? त्या नवरा बायकोचं आयुष्य सुखानं जावं, महाराजाचा आशीर्वाद मिळावा म्हणून मला बोलवलं. आणि मी जर म्हणलो नाही काय ते करू नको, महाराज ऐका, ही जे इंद्रिय आहेत, हे जे इंद्रिय आहेत, इंद्रियाची कसमस मोड आहे. सोपं नाही आहे. ह्याच्यावर इंद्रियाणाम जयो शूरो धर्मचरती पंडिता. हो, आता आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त करायला पाहिजे. आता तुम्ही बघा, मला त्यांचं नाव माहिती नाही, पहिली चाल म्हणले ते सुंदर चाल म्हणले, वय झालेलं आहे, वय जाऊ द्या, चाल चांगली म्हणले. मला आश्चर्याचं वाटलं, विठोबा रुक्माईचं भजन चालू झाल्यावर बाजूचे टाळकरी नाचत नव्हते, इकडचे टाळकरी सगळे नाचू लागले होते. त्यावेळेस ते त्याला हात करून म्हणजे इंद्रियाची कसमस मोडे, इंद्रियाला लागलेलं वळण आहे ते अध्यात्मातलं वळण राहिलं तर मोक्ष देतं, आणि संसारातलं वळण राहिलं तर बद्ध करतं. लक्षात घ्या. म्हणून अध्यात्मातलं वळण हे तारणार असतं. म्हणून आपल्याला गुरु करून घ्यावा लागतो. गुरु करून टाकायचा नाही, गुरु करून आत्मसात करायचा. गुरुने आता शांभो कालच कुठेतरी गेलो, काल चाकूरला गेलो. चाकूरला हनुमंताचं कळसारोहण होतं, खूप गर्दी भयानक. तिथं काय एक सोनटक्के नावाचे एक व्यक्तिमत्व, त्यांना 100 वर्ष झाले म्हणून माझ्या हस्ते त्यांचा 101 वर्ष झाले म्हणून त्यांचा सत्कार ठरवला. त्यांच्या घरी गेलो, त्यांची शाल वगैरे घालून चांगली होतं, जसं रुक्मिणीची आहे तशी आहे, अगदी टाईट आहे अगदी. मग मी गेलो, मला म्हणले महाराज माझ्या आयुष्यातले 2 नियम आहेत. म्हणलो काय? बेल मी तरी तोडावा लागेल किंवा माझा मुलगा तरी तोडावा लागेल तरच महादेवाला वाहतो. तुळशी मी तरी तोडावी लागेल, नाहीतर माझा मुलगा तोडावा लागेल तरच पांडुरंगाच्या पाया. माझ्या गुरुनी दिलेला नेम अजून एकही दिवस घेतल्यापासून बऱ्याच गोष्टी तरी सांगितल्या. साध्या बेला आमच्या गुरुनी सांगितलं की तू सावकार आहेस, तुला बेल आणून देणारे 1000 माणसं गाठ पडतील, पण त्यांच्या हातचा बेल तू व्हायचा का व्हायचा नाही? तू सावकार आहेस म्हणून तू स्वतः तोडायचा आणि महादेवाला व्हायचा.
तर महाराज आज 101 वर्ष झालं तरी नियमात कधी खंडन नाही. त्यांची वारी अजूनही बंद नाही. साधा नियम आहे, बेल आपण तोडायचा आणि महादेवाला. एक दिवस हे नियम अजून चुकला. असे कितीतरी इतिहास आहेत. गोरक्षनाथाचा इतिहास, गहिनीनाथाचा इतिहास, निवृत्तीनाथांचा इतिहास, माऊलीचा इतिहास. माझे मूळ पुरुष सद्गुरू वीरनाथ महाराज ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला गेले. जाताना गुंडा महाराजांनी त्यांना सांगितलं की तुला दर्शन होईल आणि तू भयभीत होशील. त्यांना पांडुरंगाने महारोग्याचं रूप घेतलं आणि त्यांना दर्शन दिलं. घाबरले सगळे लोक, जवळचे पळून गेले. हे एकटेच तिथे. अहो, सगळ्याच्या नशिबात दर्शन पाहिजे. असं घेता गुरुचे दर्शन, मन विसरे विषयी ध्यान. पुढचं वाक्य ऐका. गुरु नामाचा प्रताप. तुला काही करायची गरज नाही, ब्रह्म होय आपोआप. तुला ब्रह्मत्व होण्यासाठी सुद्धा काही करायची गरज नाही. का? तो तुझ्या मस्तकावर हात ठेवतो. माथा हात ठेविला नोये थापटीला जैसा. मस्तकावर हात ठेवतो. सहस्र कमल दल मस्तकावर असतं, त्याला जागृत करतो आणि तुझा उद्धार करतो म्हणून महाराज सांगतात. म्हणून आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, आपण परमार्थ करत असताना प्रत्येकाने गुरु केला पाहिजे का? केलाच पाहिजे. गुरु केलाच पाहिजे. तुळशीची माळ घातली पाहिजे का? घातलीच पाहिजे. घातलीच पाहिजे. पंढरपूरला वर्षातून किंवा महिन्यातून एकदा गेलं पाहिजे का? गेलंच पाहिजे. या वयात तुम्ही महिन्याची वारी, या वयात करतात ते महिन्याची वारी करतात. आता असे आपल्या, आता मला हे बोलले, आता येऊन भेटले, म्हणले महाराज माझी महिन्याची वारी आहे. ऐका, एकदा आपल्याला काय वाटतं, काय पंढरपूरला गेला, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्म. तुमच्या गावचे सूर्यवंशी साहेब आमच्या मंदिर समितीचं ऑडिट करतात. ऑडिट म्हणजे आम्ही कुठं पैसे खाल्लो का, काय रुक्म आहे, ते साधा माणूस नाही. तुमच्याकडे पाठवू का एकदा? आणि तुमचे सगळे गोळ मला माहिती आहेत. हा माणूस हिशोब बघतो. तुमच्या गावचं नशीब आहे. पांडुरंग जगाचा हिशोब बघतो, हे पांडुरंगाचा हिशोब बघतो. अगदी निष्काम. आता मग काय होतं, काही हिशोब लिहिण्यात खाली वर होते. मग आमचे पोरं मला बसू देत. मला म्हणतात तुम्ही सूर्यवंशी साहेबांना सांगा मी म्हणलो तसलं काम मी सांगत नाही, कारण त्याला मी हात लावत नाही. कारण माझ्या आईनं मला शपथच दिली आहे, जोपर्यंत पांडुरंगाच्या मंदिरात काम करतो तोपर्यंत एक पैसा देवाचा खायचा नाही. देवानी दिलेला खायचा, देवाचा खायचा. आता तुम्ही म्हणताल मग काय, आता आम्हाला दिलेले देवानं दिलेलेच आहेत. आता जाताना सूर्यवंशी दक्षिणा दिल्या, तू म्हणताल आता देवाचा खायचा नाही तर सोडून जावा म्हणताल मला. हा विनोदाचा भाग नाही. तसा महाराज इतकं पारदर्शक हिशोब आहे माणसाचा की सांगता सोय नाही. आणि पुन्हा श्रद्धावान. आता घरी गेलो, प्रत्येक खोलीत पांडुरंगाचा फोटो. तुम्हाला मजा सांगतो, माझं लक्ष असतं पण मी बोलत नसतो. हे काय अकाउंटंट आहेत, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. त्यांनी 10 फोटो नाही 20 फोटो मागितले तरी देवातून यांना फुकट देतात. एक फोटो काय, एक हार फुकट आणत नाही हा माणूस. आता तुम्ही मला सांगा, हे वयोवृद्ध वारकरी आणि महिन्याला पंढरपूरला जातात, काय अपेक्षा असेल? तुका म्हणे अम्मा
अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देव. अशा पंढरपूरला ही सगळी माणसं जातात. मी एकदा पुण्यात बैठकीला गेलो. ऐकायसारखा विषय. पुण्यात बैठकीला गेलो. मग ते एक अधिकारी आला. मला म्हणला ते तुमचे म्हणजे आमचे नाही, म्हणजे तुमचे वारकरी ऐकत नाहीत म्हणलं, आणि त्यांना शिस्त नाही म्हणलं, त्यांना काही कळत नाही म्हणलं. मी गप्प बसलो. काही मी उठलो गेलो, त्या अधिकाऱ्याला सांगा त्याचे शब्द वापरायचे, नाहीतर रीतसर त्याच्यावर गुन्हा दाखल. मी म्हणलो वारकऱ्या इतका शहाणा जगात तिरुपतीला जाऊन येणाऱ्या माणसाला विचारा उजवा हात वर आहे का डावा हात. त्यांना सांगा. माझ्या वारकऱ्याला विचारा पांडुरंग कसा आहे. सुंदर ते ध्यान. अगदी तल्लीन होऊन म्हणे. राजस सुकुमरा मदनाचा पुतळ रवी शशी कळा लोपलिया. म्हणतो की नाही. देव कसा आहे. विठ्ठलाचं वर्णन करताना सांगतो, सगळं वर्णन करतो. कोणतं कोणतं आयुध देवाच्या हातात आहेत सगळे सांगतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार न. तो म्हणला महाराज नाही, माझा म्हणायचा तसा उद्देश नव्हता. म्हणलो तसा नाही. आमचा वारकरी दिसायला जरी साधा दिसला तरी तो देव त्याला आवडणारा इतकं लक्षात. नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. म्हणून देवाची ओळख होण्यासाठी सद्गुरूला शरण जा. कोण सद्गुरू उघडा मंत्र देतो, कोण सद्गुरू काना. ज्याची त्याची परंपरा असते. कुठलीच परंपरा लहान नाही आणि कुठलीच परंपरा नाही. सगळ्या परंपरा सारख्या आहे. आज तुम्ही हसाळ्यासारख्या गावामध्ये सुद्धा आज महिन्याचे असंख्य वारकरी आहेत. पाठांतरातले वारकरी आहेत. आज म्हणून गुरु करून जर घेतला तर जीवाचा नक्की उद्धार होतो. म्हणून महाराज सांगतात तो सद्गुरूला सर्वांगाने शरण जातो, त्याचा उद्धार होतो. एका जनार्दनी गुरु चरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावे. चरणाच्या सेवेला खूप मोठं महत्व आहे. सद्गुरूच्या अंगठ्यातून शुद्ध सात्विक गुणाच्या वाफा बाहेर पडत असतात. आपण मस्तक ठेवल्यानंतर आपल्या नाकातून ते आपल्या मस्तकापर्यंत जाऊन आपल्या जीवाचा उद्धार करून घेतात. म्हणून महाराज सांगतात. मी आत्ताच म्हणलो की आज पुण्याची बैठक आली होती, पण योगायोगाने सकाळी 10 वाजताच फोन आला की महाराज बैठक आजची रद्द झालेली आहे, तुम्ही नाही आलं तरी चालतंय. मी सूर्यवंशी साहेबाला म्हणलं केवळ तुमच्याच भक्तीमुळं हे सगळं आज घडलं. तरी आपण सगळे एवढे परमार्थ करणारे गुरु करून घ्या आणि जीवाचा उद्धार करून घ्या. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, त्यानंतर शेवटची चाल होईल, मग कीर्तन संपेल. म्हणून महाराज सांगतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 एका जनार्दनी गुरुचरण सेवा. एका जनार्दनी गुरुचरण सेवा. एका जनार्दनी गुरुचरण सेवा.
गुरुचरण सेवा एका जनार्दनी गुरुचरण सेवा एका जनार्दनी गुरुचरण सेवा एका जनार्दनी गुरुचरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावी सर्व भावे प्रिय होय देवा सर्व भावी प्रिय होय देवा सर्व भावे गुरुचरणाविनो
चरणवीरा मानून ऐकाये चरणवीरा मानून ऐकाये चरणवीरा मानून ऐकाये गुरु चरणवीरा मानून ऐकाये गुरु चरणवीरा मानून ऐकाये वेदशास्त्र पाहे हे सांगे वेदशास्त्र पाहे हे सांगे मानून ऐकाये गुरु चरणवीरा मानून ऐकाये वेदशास्त्र पाहे हे सांगे वेदशास्त्र पाहे हे सांगे गुरु चरणवीरा मानून ऐकाये गुरु चरणवीरा मानून ऐकाये चरणवीरा मानून ऐकाये गुरु 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 चरणवीरा मानून ऐकाये वेदशास्त्र पाहे हे
विनंती आहे, कुठल्याही धर्मात राहा, कुठल्याही संप्रदायात राहा, कुठल्याही पंथात राहा, सद्गुरूला शरण जावा आणि ते जे मार्ग दाखवतील त्या मार्गाचं अवलंबन करा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. Ah